वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तिखट पुऱ्यांची रेसिपी. तर जसं तुम्हाला माहिती आहे, पावसाळा सुरू झाला आहे, आषाढ महिना सुरू झाला आहे आणि आषाढामध्ये आषाढ तळणे किंवा आखाड तळणे असं बोलतात. तर आखाड तळण्यासाठी किंवा आषाढ तळण्यासाठी मेजरली दोन गोष्टी बनवल्या जातात. एक म्हणजे तिखट पुऱ्या किंवा मग गव्हाच्या कापण्या. तर तिखटपुऱ्यांमध्ये पण दोन व्हर्जन्स असतात. म्हणजे तिखटपुऱ्यांसारख्या सिमिलर धपाटे सुद्धा असतात, आमच्याकडे धपाटे बोलले जातात त्यांना. आज मी तुमच्यासोबत ह्या तिखटपुऱ्यांची रेसिपी शेअर करणार आहे. आणि तिखटपुऱ्या ह्या खूप जास्त खमंग आणि खुसखुशीत लागतात आणि अगदी घरातल्या मोजक्या साहित्यांमध्ये बनल्या जातात ह्या पुऱ्या. आणि ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा तुम्ही या नेऊ शकता, कारण छान एक महिनाभर या पुऱ्या टिकतात. तर तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायची असलेल्या खुसखुशीत टम्म फुगणाऱ्या खमंग तिखटपुऱ्यांची रेसिपी, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर या तिखटपुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला इतकं साहित्य लागणार आहे. सगळ्यात आधी मी इथं पिठांचं प्रमाण सांगते. 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय आणि हाफ वाटी बेसन पीठ घेतलंय. त्याचसोबत लसूण घेतलंय, हिरव्या मिरच्या घेतल्यात, हळद घेतली आहे, ओवा, जिरं आणि पांढरे तीळ सुद्धा घेतलेत. 1/3 कप बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे. 1 मोठा चमचा कसुरी मेथी घेतली आहे आणि 1/4 कप तेल घेतलंय मी. तर हे तेल आपल्याला तेलाचं मोहन देण्यासाठी लागणार आहे. याशिवाय आपल्याला तळण्यासाठी सुद्धा तेल लागणार आहे आणि मीठ लागणार आहे. तर इतकं साहित्य लागणार आहे आपल्याला ह्या तिखटपुऱ्या बनवण्यासाठी. सगळ्यात आधी आपण इथे हिरवा वाटण बनवून घेऊयात ह्या पुऱ्या बनवण्यासाठी. तर इथे मी हिरव्या मिरच्या ॲड करते. तर एक साधारणतः 8 ते 9 हिरव्या मिरच्या घेतल्यात मी. तुम्ही तुमच्या स्पाइस टॉलरन्सच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. त्याचसोबत लसूण पाकळ्या घेतल्यात मी इथे, साधारणतः 20-25 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. 1 मोठा चमचा ओवा घेतलाय आणि साधारणतः 2 मोठे चमचे जिरं घेतलंय मी. आता ह्याचं वाटण बनवून घेऊयात. तर इथे बघा, व्यवस्थित मी हे वाटण वाटून घेतलंय आणि इथे आपलं हे हिरवं वाटण झाले रेडी. आता पीठ मळून घेऊयात. तर आता इथे सगळ्यात आधी मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतेय. 3 वाटी गव्हाच्या पिठासाठी मी इथे 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतेय आणि हाफ वाटी बेसन पीठ. तर आता आपल्याला यामध्ये तेलाचं मोहन ॲड करायचं आहे. मी तेल तापत ठेवलंय. तेल छान कडकडीत तापलं की यामध्ये ॲड करूयात. यामध्ये मी ॲड करते हे तेल. तेल चांगलं तापलेलं आहे, त्यामुळे डिरेक्ट हात नाही घालायचे. मी उलटाण्याने पहिलं सगळं मिक्स करून घेते. तर हे मोहन एकसारखं सगळ्या पिठाला लागलं पाहिजे, तरच पुऱ्या छान खुसखुशीत होतील आणि एकसारख्या तळल्या जातील. आता हाताने थोडंसं कोमट झालं तेल की लावून घेऊयात सगळं मोहन सगळ्या पिठाला. हे पीठ सगळं छान एकसारखं मळून घेऊयात. हे मोहन लावून घेऊयात सगळ्या पिठाला एकसारखं. तर इथे बघा, व्यवस्थित हे मोहन, तेलाचं मोहन मी या पिठाला लावून घेतलंय आणि असं लॉक केलं आपण हे पीठ हातामध्ये. तर मूठ बांधली की पिठाचा गोळा तयार होतोय. तर व्यवस्थित हे मोहन लागलं गेलंय या पिठाला. आता यामध्ये मी ॲड करणार आहे आपण बनवून घेतलेल्या हिरव्या मिरची, जिरं, ओवा आणि लसणाची पेस्ट. हळद ॲड करतेय. अगदी 1 छोटा चमचा हळद ॲड करतेय. जर खूप हळद टाकली तुम्ही तर पुऱ्यांचा रंग चेंज होतो, त्यामुळे थोडीशीच ॲड करतेय मी हळद. त्याचसोबत 1 छोटी वाटी पांढरे तीळ ॲड केलेत मी. 1/3 कप कोथिंबीर आणि कसुरी मेथी ॲड करतेय 1 छोटी वाटी. त्याचसोबत चवीनुसार मीठ ॲड करतेय. मीठही ॲड करून छान मिक्स करून घेऊया ते सगळं. आता यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ छान मळून घ्यायचंय. जास्त घट्टही नाही, सैलही नाही, मीडियम कन्सिस्टन्सीचं पीठ मळून घ्यायचंय. खूप झटपट बनणाऱ्या अशा आहेत पुऱ्या आहेत, पण त्या खूप जास्त फ्लेवरफुल लागतात. इथे बघा, व्यवस्थित हे पीठ मळून झालंय आणि तुम्ही बघू शकता मी जास्त सैलही नाही ठेवलंय, जास्त घट्टही नाही ठेवलंय. मीडियम कन्सिस्टन्सीचं हे पीठ मळून घेतलंय. आता याला मी असं झाकून ठेवते रेस्टला, साधारणतः 10 मिनिटांसाठी. 10 मिनिटच ठेवायचं, जास्त नाही ठेवायचं, नाहीतर हे पीठ पातळ होऊ शकतं. त्यामुळे फक्त 10 मिनिटांसाठी याला मी रेस्टवरती ठेवते. 10 मिनिटांनंतर चेक करूयात.
तर इथे एक साधारण 10 मिनिटं झालेत आणि पीठ छान मुरलं गेलंय, भिजलं गेलंय. आता ह्याचा एक गोळा घेतेय. तर साधारणतः असा एक मोठा गोळा घेतलाय मी आणि मी थोडासा मीडियम थिकनेसचीच पोळी लाटून घेतेय. मीडियम थिकनेसचं तुम्ही लाटून घेतलं तर छान पुऱ्या फुगतात. जर खूप पातळ लाटलं तर कडक होऊ शकतात. आणि थोडंसं गव्हाचं पीठ लावून घेते, कोरडं पीठ, आणि मीडियम कन्सिस्टन्सीची चपाती लाटून घेते. तर छान मीडियम कन्सिस्टन्सीची चपाती लाटून घ्यायची आलटून पालटून. जास्तही कोरडं पीठ नाही लावायचं, नाहीतर मग तेलात पुऱ्या सोडल्यावरती पीठ निघतं आणि तेल खराब होऊ शकतं. सगळीकडे छान लाटून घ्यायचंय. अजिबात एकीकडे जाड एकीकडे पातळ असं नाही ठेवायचंय. तर इथे बघा मी एकसारखी चपाती अशी लाटून घेतली आहे. छान अशी मीडियम थिकनेसची चपाती मी लाटून घेतली. आता मी इथे माझ्याकडे एक वाटी आहे, त्याच्या साहाय्याने पुऱ्या काढून घेते, पुऱ्या बनवतेय. तर तुम्हाला जितक्या साईजेसच्या हव्यात तशी वाटी तुम्ही यूज करू शकता. छान एकसारख्या दिसतात त्यामुळे मी इथे यूज करते वाटी. इथे बघा छान मीडियम साईज मी पुऱ्या बनवून घेतल्यात. अशाच आणखी बनवून घेते. तर इथे मी साधारणतः 6-7 पुऱ्या लाटून घेतल्यात. आता सगळ्यात आधी यांना तळून घेऊयात, मग पुढच्या लाटूयात. तर मी इथे तेल तापत ठेवलेलं, शेंगदाण्याचं तेल घेतलंय मी. तेल छान कडकडीत तापलं की मग पुऱ्या काढून घेऊयात. तर इथे बघा तेल छान कडकडीत तापलंय, पुरी सोडतीये. इथे बघा छान पुऱ्या कशा फुगतायत टम्म, आणि मस्त सोनेरी रंग येऊस्तोवर ह्यांना फ्राय करून घ्यायचं. छान असा सोनेरी रंग आला की काढून घ्यायच्यात पुऱ्या. बघू शकता तुम्ही छान पुऱ्या फुगू लागल्यात. एकूण एक पुरी टम्म फुगतीये आणि सुंदर रंग सुद्धा आला. अजिबात डार्क कलर वरती जात नाही या पुरी. आता काढून घेऊया त्या पुऱ्यांना. छान असा सोनेरी रंग आला की काढून घ्यायच्या. अशाच मी सगळ्या पुऱ्या तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. इथे बघा छान एकूण एक पुरी टम्म फुगली जाते. बघा व्यवस्थित पुऱ्या फुगू लागल्यात. एकूण एक पुरी छान फुगली जाते. गॅसची फ्लेम अजिबात स्लो नाही करायची आहे. मीडियम टू हाय फ्लेमवरती आलटून पालटून ह्या पुऱ्या छान फ्राय करून घ्यायच्यात. मस्त सोनेरी रंग येऊस्तोवर. बघा व्यवस्थित एकूण एक पुरी छान फुगली जाते. काढून घेते पुऱ्यांना. बघू शकता काय खुसखुशीत आणि खमंग दिसत आहेत ह्या पुऱ्या आणि परफेक्ट रंग आलाय. जर खूप हळद टाकली तुम्ही तर पुरीचा रंग चेंज होतो. त्यामुळे अगदी मी सांगितलेल्या प्रमाणातच हळद आणि सगळे मेजरमेंट्स घ्या. असेच मी बाकीच्या पुऱ्याही तळून घेते. हे बघा एकूण एक पुरी टम्म फुगली आहे. अशाच छान सगळ्या पुऱ्या मी फ्राय करून घेते. बघू शकता तुम्ही एकूण एक पुरी टम्म फुगली गेली आहे. तर इथे बघा आपल्या मस्त खुसखुशीत खमंग तिखट पुऱ्या बनवून झाल्या आहेत रेडी. एकूण एक पुरी छान अशी टम्म फुगली गेली आहे. तुम्ही कोणतीही पुरी उचलून बघितलीत तरी व्यवस्थित सगळ्या पुऱ्या एकसारख्या फुगल्या गेल्या आहेत आणि सुंदर सोनेरी रंग आला आणि इतका सुंदर खमंग सुवास येतो ह्या पुऱ्यांचा आत्ताच. आणि तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशीत अशा झाल्यात ह्या पुऱ्या. त्यामुळे तेलाचं मोहन नक्की ॲड करा आणि मी सांगितलेल्या मेजरमेंट्सने तुम्ही केल्या ह्या पुऱ्या तर तुमच्याही पुऱ्या अशा मस्त टम्म फुगतील. तर एक पुरी तुम्हाला फोडूनही दाखवते. इथे बघा किती छान खुसखुशीत अशा झाल्यात ह्या पुऱ्या. अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत.
तरीही इतक्या छान सुंदर फुगल्यात. तर व्हिडिओ आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. तर बघितलं तुम्ही किती झटपट आणि सोपी अशी रेसिपी होती आणि एकूण एक पुरी छान टम्म फुगली आहे, खुसखुशीत बनली आहे. तुम्हाला मी फोडूनही दाखवली पुरी किती छान आतमधून शिजली आहे, परफेक्टली फुगली गेली आहे आणि अजिबात तेलकट झाल्या नाही त्या पुऱ्या. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. भेटत पुन्हा असे एका छान व्हिडिओ सोबत, रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.